नमस्कार मित्रांनो, मी युवराज पचकर. माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकन डॉलर या चलनाविषयी माहिती पाहिली होती. आज आपण आपल्या भारत देशातील अशी नोट पाहणार आहे की जी 35 वर्षांपूर्वी चलनात होती. जी नोट माझ्या लहानपणात मी पाहिली होती, आपणही कदाचित पाहिली असाल आणि आपल्या आईवडिलांनी ती वापरलेली आहे. पाहूया माझ्या संग्रहातील ती 10 रुपयांची नोट. मित्रांनो, पाहूया नोटेची पुढील बाजू. वरच्या भागामध्ये मध्यभागी भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्याखाली इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे शब्द लिहिले आहेत. मध्यभागी 10 अंक लिहिला आहे. मध्यभागी खालच्या भागात त्या काळचे गव्हर्नर रा ना मल्होत्रा म्हणजेच राम नारायण मल्होत्रा यांची स्वाक्षरी आहे. डाव्या बाजूला वॉटरमार्क आहे, त्यामध्ये राजमुद्रा आहे आणि त्याखाली सिरीज लिहिलेली आहे. उजव्या बाजूला राजमुद्रा व आपल्या देशाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते हे लिहिले आहे. मित्रांनो, आपण नोटेची मागची बाजू पाहूया. मागच्या बाजूला मध्यभागी वरच्या भागात भारतीय रिझर्व्ह बँक असे लिहिले आहे. त्याखाली सागरातील जहाजाचे चित्र आहे, त्याला ब्लॅक बोट असेही म्हणतात. त्याखाली रिझर्व्ह बँकेचे चिन्ह दिले आहे, ज्यामध्ये वाघ व ताडाचे झाड हे चित्र आहे. डाव्या बाजूला 13 भाषेमध्ये 10 रुपये असे लिहिले आहे. उजव्या बाजूला वॉटरमार्क आहे. मित्रांनो, या नोटेची लांबी 136 मिमी आणि रुंदी 63 मिमी आहे. रंग तपकिरी आहे, काळा भगवा त्यामध्ये आहे. त्या काळचे गव्हर्नर रा ना मल्होत्रा यांचा कार्यकाल 1985 ते 1990 असा होता. त्यांच्या काळातील पाहूया काही नोटा. अजून त्या नोटांवर त्यांची स्वाक्षरी आहे. मित्रांनो, अशाच माझ्या संग्रहातील नाणी आणि नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.